जल्दी आओ। अरे सेल्फी सेल्फी। संपूर्ण परिसर आता आपण या ठिकाणी पाहतोय, अगदी चमचमता लखलखता असा हा सगळा परिसर। तर टीम चॅम्पियन असलेल्या टीम इंडियाची ही विजयी मिरवणूक आणि हा जो आपण संपूर्ण परिसर पाहतो मरीन ड्राईव्हचा, हा असा संपूर्ण लखलखून गेलेला आहे। हजारो लाखोंच्या संख्येनं क्रिकेट प्रेमी या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्या टीमचं कौतुक करण्यासाठी आणि हे कौतुक त्यांच्या या कॅमेऱ्यांमधून सुद्धा आपल्याला दिसत आहे। प्रत्येक जण या आपल्या सगळ्या खेळाडूंची छबी आपल्या कॅमेऱ्यात टिपते। ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय TV9 वर कशा प्रकारे ही विजयी रॅली सध्या निघालेली आहे आणि प्रत्येक खेळाडू या क्रिकेट प्रेमींच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून भारावून गेलेला आहे, कारण लाखोंच्या संख्येने लोक आज रस्त्यावर उतरलेले आहेत। आपल्या टीम इंडियाच्या स्वागतासाठी सगळ्यांनीच तयारी केलेली आहे, सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळत आहे। क्रिकेट चाहत्यांमध्ये अक्षरशः उत्साहाला उधाण आलेलं आहे। आपण गेल्या कित्येक तासांपासून हे पाहतोय की मुंबई टीम इंडियाचा मुंबईमध्ये झालेलं आगमन आणि त्यानंतर आता निघालेली ही विजयी रॅली। टीम इंडियाचा उत्साह देखील कुठेही कमी झालेला नाही, त्याचबरोबर क्रिकेट प्रेमींचा उत्साह देखील कमी झालेला नाही। 2007 पासून ते 2024 पर्यंतचा हा विजयी खरं तर प्रवास आहे। अभी तब्बल 17 वर्षानंतर T20 विश्वचषकावर भारताने आपलं नाव कोरलेलं आहे आणि या विजयाचे शिलेदार म्हणून कोहली, अक्षर पटेल, शिवम दुबे, त्याचप्रमाणे रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह यांचे सध्या समोर येत आहेत। 17 वर्षानंतर T20 विश्वचषकावर सध्या भारताने नाव कोरले। अरे सामने झाड़ है भाई, जूम आउट कैसे करेगा बताओ ना। तर वर्ल्ड कपची ट्रॉफी येथे उंचावून दाखवत असताना विराट कोहली आणि रोहित शर्मा। गेम बढ़ाऊ क्या, यही गेम पे रह तू। हाँ पिक्चर बरोबर दिख रही। तर चॅम्पियन टीम इंडिया आपण या ठिकाणी पाहत आहोत वर्ल्ड कप ट्रॉफी उंचावून दाखवत असताना। तर मरीन ड्राईव्हचा संपूर्ण परिसर जर आपण पाहिला तर लखलखून गेलेला आहे। तर मरीन ड्राईव्हवर सध्या चाहत्यांचा लखलखाट आणि गळ्यातला ताईत म्हणजे रोहित ब्रिगेड। तिरंगा आणि ट्रॉफीसह विजयी रथावर स्वार झालेले भारतीय क्रिकेटपटू अर्थात चॅम्पियन टीम इंडिया। तर वर्ल्ड कप उंचावत भारतीय संघाने चाहत्यांचा उत्साह द्विगुणित केलेला आहे। भारतीय संघाची ही विजयी यात्रा निघालेली आहे आणि या यात्रेत मोठ्या प्रमाणात दुतर्फा लोकांची गर्दी पाहायला मिळते। तर याच लोकांचा दुपारपासूनचा जो उत्साह आहे तो अजूनही कायम आहे आणि हाच उत्साह सध्या या खेळाडूंकडून देखील वाढवण्यात येतो। वंदे मातरम, टीम इंडिया अशा घोषणा सध्या या परिसरात देण्यात येत आहेत। चॅम्पियन्स आज मुंबईत दाखल झालेले आहेत।
29 तारखेला हा सामना आपण जिंकला आणि त्यानंतर खरं सेलिब्रेशन आज होतंय, खरी पोचपावती आज मिळते. तर मॅच जी आहे ती चांगलीच रोमांचक झाली होती. विराट कोहली हा चांगली कामगिरी करू शकला नव्हता, पण जेव्हा अंतिम सामना होता तेव्हा मात्र रोहित शर्मा फक्त 9 धावा करून बाद झाला आणि त्यानंतर कोहलीने सर्व जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. कारण कोहलीने 59 धावांमध्ये चेंडूंमध्ये 76 धावा केल्या आणि त्यात त्याने 6 चौकार मारले आणि 2 षटकारही मारले. 2007च्या विश्वचषक फायनलमध्ये गौतम गंभीर असा हिरो ठरला होता. त्याने 54 चेंडूंमध्ये 75 धावा केल्या होत्या आणि यानंतर हिरो ठरलेला आहे तो म्हणजे विराट कोहली. कोहलीने 76 रन केले तर अक्षर पटेल याने 47 रन्स केले आणि शिवम दुबे यांनी 27 धावांच्या जोरावर भारताने 176 धावांपर्यंत मजल मारली. मात्र एक वेळ अशी होती की वाटलेलं की भारतीय संघाच्या हातून ही मॅच गेली. त्यानंतर मात्र गेम चेंजर हार्दिक पांड्या आला आणि हार्दिक पांड्याने क्लासेनची विकेट घेतली आणि तोच ठरला या मॅचचा टर्निंग पॉइंट. तेव्हाच खरं तर विजय खेचून आणला आणि या विजयाचे शिल्पकार आज आपण या चॅम्पियन्स 2024च्या विजयी रथावर विराजमान झालेले पाहतो. दृश्य आपण पाहतोय हा विजयी रथ सध्या निघालेला आहे. या विजयी रथात या जनसागराचा उत्साह वाढवण्याचं काम टीम इंडियाकडून देखील केलं जात आहे. याच टीम इंडियासाठी हे सर्वजण या ठिकाणी जमलेले आहेत आणि ट्रॉफी उंचावत सगळ्यांना हात दाखवत सगळ्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार करताना ही टीम इंडिया आपण पाहतोय. कशा प्रकारे या विजयी रथावर स्वार झालेली ही टीम इंडिया. मुंबईत या भारतीय संघाची विजयी रॅली निघाली. थोड्याच वेळात वानखेडे स्टेडियमवर ही रॅली दाखल होणार आहे. मात्र सध्याची ही जी दृश्य आपण पाहतोय टीम इंडिया सध्या कोणत्याही क्षणी वानखेडे स्टेडियमवर पोहोचेल. वानखेडे स्टेडियमवर देखील स्पेशल कार्यक्रमाचं आयोजन केले. मात्र दोनही हात उंचावून प्रत्येक प्लेअर सगळ्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला जातोय. प्रशिक्षक राहुल द्रविड देखील या ठिकाणी आहे. तर चॅम्पियन्स खऱ्या अर्थाने हे सगळे चॅम्पियन्स आहेत ज्यांनी सगळ्या देशाची मान अभिमानाने उंचावलेली आहे. नरिमन पॉइंट ते वानखेडे स्टेडियम पर्यंतची ही विजयी रॅली आणि लाखोंच्या संख्येने जमलेला हा जनसमुदाय. जेवढी लोक जेवढी गर्दी आपण या ठिकाणी पाहतोय तेवढीच गर्दी वानखेडे स्टेडियम मध्ये देखील आहे. जसप्रीत बुमराह या ठिकाणी पाहतोय हाती तिरंगा घेत अगदी जोशाने सगळ्यांच्या शुभेच्छांचं स्वागत करताना जसप्रीत बुमराह असेल, शुभम दुबे असेल, राहुल द्रविड असेल, हार्दिक पांड्या असेल, विराट कोहली सगळेच जण आज एका वेगळ्याच मूडमध्ये आहेत, वेगळ्याच उत्साहात आहेत. जसा हा झेंडा इथे फडकताना दिसतोय प्रत्येक खेळाडूच्या हातात तशीच मान प्रत्येक भारतीयाची उंचावली गेलेली आहे. हा विजय टीम इंडियाने खेचून आणलेला आहे. आपल्या आवडत्या क्रिकेटरची एक फोटो आपल्या कॅमेऱ्यामध्ये मिळावा यासाठी सगळ्यांनी कॅमेरे ऑन केले. तर ही दृश्य आपण पाहतोय आता रस्त्याच्या दुतर्फा तर मोठी गर्दी आहेच, पण सगळ्यांना अभिवादन करताना जे गच्चीवरून ही रॅली पाहतायत त्यांना देखील अभिवादन करताना ही टीम इंडिया पाहतोय आपण.